मित्रहो, आज आपण जो भाग घेणार आहे त्याचं शीर्षक आहे सहकाराची मूलतत्वे. सहकारी संस्था कोणत्या मूलभूत नियमावर चालली पाहिजे या संदर्भात जे काही नियम निश्चित करण्यात आलेले असतात त्याला सहकाराची तत्वे असं म्हणतात. कोणतीही संस्था विशिष्ट तत्वज्ञानावर जेव्हा त्याचं अधिष्ठान असते तेव्हा काही नियम आखून देणं अत्यंत आवश्यक असते. सहकारी चळवळीच्या संदर्भात सुद्धा अगदी सुरुवातीपासून म्हणजे रॉस्टेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीचा स्थापना झाल्यानंतर त्या संस्थेने काही सिद्धांत, काही तत्व निश्चित केले होते आणि सहकाराची सर्वात आधीची तत्व किंवा सर्वप्रथम निश्चित करण्यात आलेली तत्व म्हणून त्याचा आपण उल्लेख करू शकतो. मित्रहो, सहकाराची अगदी सुरुवातीला जी तत्व निश्चित करण्यात आली ती रॉस्टेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी किंवा रॉस्टेल तत्व म्हणून ओळखली जातात. त्यानंतर 1934ला आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेनं या तत्वांचं विभाजन आवश्यक तत्वे आणि दुय्यम तत्वे या शीर्षकाखाली केलं आणि त्यानंतर 1966मध्ये सुद्धा भारतीय सहकार तज्ज्ञ D.G. कर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आणि या समितीनं काही तत्व निश्चित केले. त्यानंतर 1995मध्ये इंग्लंडमधील मँचेस्टर येथे आंतरराष्ट्रीय सहकारी चळवळीची परिषद झाली असता त्यामध्ये काही तत्व निश्चित करण्यात आली. ती सहकारी चळवळीची आधुनिक तत्व असं आपण त्याला म्हणू शकू. आज आपण सहकारी चळवळीची मूलतत्वे पाहू. त्यातलं पहिलं तत्व आहे खुले व ऐच्छिक सभासदत्व. सहकारी संस्थेचा सभासद होण्यास इच्छुक व्यक्तीला कोणत्याही सहकारी संस्थेचं सभासदत्व खुलं असलं पाहिजे असा याचा अर्थ होतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा श्रीमंत गरीब किंवा कोणत्याही प्रकारचा भेद करून कोणाला सभासदत्व नाकारणे हा हेतू नसला पाहिजे असे या तत्वामागचं नेमकं अधिष्ठान आहे. याचा अर्थ खुले सभासदत्व म्हणजे अनिर्बंध सभासदत्व असा होत नाही. कायद्यात नुसार पात्र नसलेली व्यक्ती किंवा संस्थेच्या हिताला विरुद्ध असलेल्या व्यक्तीला सभासदत्व नाकारण्याचा अधिकार असतो. याशिवाय काही संस्था ह्या विशिष्ट वर्गासाठी जसे महिला आहे, शिक्षक आहे, कामगार आहे यांच्यासाठी स्थापन केलेल्या असतात. त्यामध्ये त्यांनाच सभासदत्व मिळते. उदाहरणार्थ महिलाच्या संस्थेमध्ये महिलांनाच सभासदत्व मिळते. परंतु मूलतः खुले सभासदत्व असा त्याचा अर्थ होतो की कोणाला काही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून सभासदत्व नाकारावं अशा पद्धतीचं विचारसरणी नसावी या दृष्टीनं हे तत्व ठेवण्यात आलेलं आहे. खुले व ऐच्छिक सभासदत्व दुसरा भाग त्याचा आहे ऐच्छिक सभासदत्व. ऐच्छिक सभासदत्वाचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीची इच्छा आहे त्यानंच त्याचं सभासद व्हावं. कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीनं किंवा त्याच्यावर बळजबरी करून सभासद करण्यात येऊ नये हा या तत्वामागचा हेतू आहे. रॉस्टेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीनं हे एक प्रमुख तत्व म्हणून मान्य केलं आणि सहकाराचे तेव्हापासून जेवढे वेळा तत्व ठरवण्यात आले प्रत्येक वेळी हे तत्व त्यामध्ये सामील आहे, खुले व ऐच्छिक सभासदत्व. त्यानंतर दुसरं जे तत्व आहे ते तत्व आहे लोकशाही नियंत्रण. लोकशाही नियंत्रण हे सुद्धा सहकाराचं अत्यंत महत्त्वाचं तत्व किंवा सिद्धांत आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा जो कारभार आहे तो लोकशाही प्रक्रियेनुसार चालला पाहिजे ही या तत्वामागील धारणा आहे. सहकारी संस्थेच्या सभासदांच्या हाती खऱ्या अर्थानं अधिकार केंद्रित झालेले असतात. सहकारी संस्थेचे सभासद सहकारी संस्थेचा हिशेब केव्हाही पाहू शकतात. सहकारी संस्थेचं संचालक मंडळ किंवा जे दैनंदिन कामकाज पाहणारे पदाधिकारी असतात त्यांची जी नियुक्ती केली जाते किंवा त्यांची जी निवड केली जाते ती या सभासदांमधून केली जाते. सभासदांना मताधिकार असतो आणि सभासद स्वतः त्यामध्ये मतदान करतो. त्याला प्रतिनिधी त्यामध्ये नेमता येत नाही. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सभासदाला मतदान करण्याचा आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार असतो आणि त्या माध्यमातून संचालक मंडळ निवडल्या जाते. हे संचालक मंडळ सभासदांच्या एकंदरीत भावना लक्षात घेऊन काम पाहते आणि त्यामुळं
कोणत्याही सहकारी संस्थेच्या कामकाजाचं जे स्वरूप आहे ते लोकशाही केंद्रित असते, लोकशाहीच्या तत्वाप्रमाणे चालणारं असते. त्यामध्ये सभासदांच्या वेगवेगळ्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या सहकारी संस्थेच्या निर्णयामध्ये प्रतिबिंबित झालेल्या असतात. तिसरं जे सहकाराचं तत्व आहे ते भांडवलावर मर्यादित व्याज. मुळात सहकारी संस्थेमध्ये सभासदांना महत्त्व दिलं जातं. सभासदांचं आर्थिक हित साधणे हा मुळात सहकारी संस्थेचा हेतू आहे. त्यामुळं भांडवलाला दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. भांडवलावर व्याज देण्यात यावं पण ते मर्यादित असावं अशा पद्धतीची धारणा रॉस्टेल इक्विटेबल पायनियर सोसायटीचे जे सुरुवातीचे संस्थापक होते त्यांची होती आणि त्यामुळे त्यांनी हे तत्त्व ठेवलं. पुढे मिर्झा समितीनं सुद्धा या तत्त्वाला मान्यता दिली. त्यामुळं भांडवलावर व्याज दिलं जावं परंतु त्याचं स्वरूप हे मर्यादित असावं, त्यावर कमी प्रमाणात व्याज दिलं जावं, म्हणजे नफ्याच्या मागं सभासद धावणार नाही. नफा हा सहकारी संस्थेच्या दृष्टीनं कधीच महत्त्वाचा नसतो. नफा मिळवणे हा हेतू नसतो असं म्हणता येणार नाही, परंतु नफा मिळवणे हा मुख्य हेतू कधीच नसतो. चौथं जे सहकाराचं तत्व आहे ते तत्व आहे वाढव्याचे वाटप. सहकारी संस्थेमध्ये नफाला महत्त्वाचं स्थान नसतं. नफ्याचा उल्लेख करण्यापेक्षा, प्रॉफिट या शब्दाचा उल्लेख करण्यापेक्षा वाढवा हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. आणि वाढवा म्हणजे सरप्लस, उत्पन्नाचं खर्चावरील आधिक्य. तर या वाढव्याचं वाटप सभासदांमध्ये न्याय्य पद्धतीनं कसं होईल याचा विचार रॉस्टेलच्या संस्थापकांनी केला होता आणि त्यांनी असं ठरवलं की वाढव्याचं वाटप हे सभासदांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात झालं पाहिजे. म्हणजे काय की ज्या सभासदानं सहकारी संस्थेसोबत जास्त व्यवहार केलेले आहेत त्याला मिळणारा वाढवा अधिक राहील आणि त्यामुळं सहकारी संस्थेचं स्वरूप वाढण्यास मदत होते आणि तो नफा कोणत्या तिराहिताला न जाता त्याचा परतावा त्या सभासदाला मिळतो, हा त्या तत्वाचा हेतू होता. त्यानंतरचं जे तत्व आहे ते आहे सहकारी शिक्षण. कोणतीही चळवळ असो, कोणतंही काम असो, ते करण्यासाठी आवश्यक अशा शिक्षणाची आवश्यकता असते. सहकार ही एक वेगळी चळवळ आहे, वेगळं तत्त्वज्ञान आहे. विशिष्ट अशा तत्त्वज्ञानावर त्याचं अधिष्ठान आहे. त्याचे जे उद्देश आहेत ते अत्यंत नीतिगत किंवा मॉरल त्याचं फार उच्च दर्जाचं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्यामुळं सहकारी चळवळीला जर खरं व्यापक स्वरूप द्यायचं असेल तर सहकाराचं शिक्षण सहकारी संस्थेच्या सभासदांना, कर्मचाऱ्यांना, संचालकांना मिळणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यामुळं रॉस्टेलची जे तत्त्व ठरवली गेली त्यामध्ये सहकार शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. सहकार शिक्षणाची त्यांनी सोयसुद्धा केली. सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्था कशा पद्धतीनं चालली पाहिजे, म्हणजे नेमकं त्यातून खरा सभासदांना फायदा होईल, सहकारी चळवळीचं कामकाज कशा पद्धतीनं चाललं पाहिजे, सहकारी चळवळीमध्ये पारदर्शकता कशा पद्धतीनं असली पाहिजे, या सर्व दृष्टिकोनातून विचार करून सहकारी शिक्षण दिलं जातं. आणि सहकारी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं एक तत्व या सहकाराचं आहे. आपण पाहतो आहे की अमरावती विद्यापीठानं सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये सहकार हा विषय ठेवण्यामागचा तो हेतू आहे. याशिवाय आपण जर आनंद येथील सहकारी अमूलच्या सहकारी संस्थेमध्ये पाहिलं तर त्यांनी सुद्धा इरमा नावाची एक संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादच्या सहकार्यानं सुरू केली आहे. यामागचा हेतूच आहे की सहकारी चळवळी चालवताना, त्याचं प्रबोधन करताना ते उच्च दर्जाचं झालं पाहिजे आणि त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे असं मला वाटतं. त्यानंतरचं तत्व आहे सहकाराअंतर्गत सहकार. सहकाराअंतर्गत सहकार म्हणजे काय? सहकारी संस्थांचं स्वरूप एखाद्या पिरॅमिड प्रमाणे असतं. अगदी खालच्या स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था असतात, जिल्हा स्तरावर जिल्हा सहकारी संस्था असतात, राज्य स्तरावर राज्य सहकारी संस्था असतात, देश स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर देशव्यापी संस्था असते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय सहकार संस्था आहे. या सर्व सहकारी संस्थांचं आपसामध्ये सहकार्य असलं पाहिजे, हे या तत्वांतर्गत अपेक्षित आहे. ज्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्यांना जिल्हा सहकारी संस्थांनी मदत आणि सहकार्य केलं पाहिजे.
जिल्हा सहकारी संस्थांना राज्य सहकारी संस्थांनी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. राज्य सहकारी संस्थांना राष्ट्रीय सहकारी संस्थेनं सहकार्य केलं पाहिजे आणि राष्ट्रीय सहकारी संस्थेला जे आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था आहेत त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि या कारणामुळं संपूर्ण जगातील जो सहकार आहे तो एका मार्गाने जाण्यास मदत होईल आणि त्यामध्ये एक वाक्यता राहील, अशा पद्धतीचं हे तत्व आहे. सहकाराची ही 6 तत्व जी आहेत ही सहकाराची मूलतत्वे किंवा सहकाराची मूळ तत्वे किंवा सहकाराची सामान्य तत्वे म्हणून आपण ओळखतो. यानंतर 1934ला सहकारी तत्वांचं आवश्यक तत्वे आणि दुय्यम तत्वे असं विभाजन करण्यात आलं. खुले व ऐच्छिक सभासदत्व, लोकशाही नियंत्रण, भांडवलावर मर्यादित व्याज, वाढव्याचं वाटप ही आवश्यक तत्व ठरवण्यात आली. तर रोखीने व्यवहार, राजकीय अलिप्तता, प्रसिद्धीचे तत्व, सेवेचे तत्व ही काही तत्व ही दुय्यम तत्वे म्हणून ठरवण्यात आली. यानंतर 1966-67ला सुद्धा काही तत्वांची निश्चिती करण्यात आली. आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हे तत्व निश्चित करण्याची जबाबदारी एका भारतीय व्यक्तीवर होती, ते म्हणजे डॉक्टर D.G. कर्वे. आणि त्यांनी 1967ला मांडलेली, म्हणजे 66मध्ये त्यांनी सुरुवात केल्यानंतर 67ला मांडलेली तत्वे हे संपूर्ण जगामध्ये सहकारी चळवळीने मान्य करण्यात आली. त्यानंतर 1995ला आंतरराष्ट्रीय सहकारी चळवळीच्या मँचेस्टर येथील परिषदेमध्ये सहकाराची आधुनिक तत्वे ठरवण्यात आली. ती आधुनिक तत्वे काय आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये पाहू. धन्यवाद.